अहो इतकंच ना, बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवायचेत ना. मग अशा पद्धतीने पारंपरिक उकडीचे मोदक तुम्ही ट्राय करा ना, ज्याची चव आहे आरारारा खतरनाक. तर मंडळी काय करायचं, पितळेची खिसणी घ्यायची आणि सोबतीला ओला नारळ मस्त कसा कसा खाऊन घ्यायचा. आता पितळेच्या कडेमध्ये घरगुती साजूक तूप घालायचं आणि गरम झालं ना मग घालायचा गूळ आणि तो विरघळला की मग घालायचं ओलं खोबरं, छान मिक्स करून घ्यायचं. आता यात घालू भाजलेली खसखस, वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स पावडर, मस्त मिक्स करायचं. सारण तयार. आता पितळेच्या हंडीमध्ये पाणी घालायचं, चिमूटभर मीठ आणि तुपाची धार सोडायची. पाणी कडकडीत गरम झालं की घालायचं तांदळाचं पीठ. जितकं पाणी तितकंच पीठ. फक्त 2 मिनिटं झाकण ठेवायचं मंद आचेवरती. नंतर गॅस बंद करून 5 ते 7 मिनिटं तशीच वाफ काढायची. आता गुठळ्या मोडू आणि पीठ मळताना थोडासा एकदा दोनदा असा पाण्याचा हात घ्यायचा, जास्त पाणी घ्यायचं नाही. पीठ छान मळून घ्यायचं. तुपाची धार देखील सोडायची. अगदी लोण्यासारखं झालं पाहिजे पीठ. आता एक छोटा गोळा चांगला गुळगुळीत करून पीठ लावून अशी पारी तयार करायची. सारण भरायचं आणि 3 बोटाच्या साह्याने अशा कळ्या करून घ्यायच्या आणि सारण लागलंच तर पुन्हा देखील भरायचा आणि मोदक अलगद हाताने मस्त बंद करून घ्यायचा आणि वरती एक आपण केसर देखील लावू शकता. आता तांब्याचं मोदक पात्र घेतलंय, वरती हळदीचं पान, तेल लावायचं आणि मोदकाला ना 7 ते 10 मिनिटं मस्त वाफवून घ्यायचं. आहा, काय मोदक गुबगुबीत दिसते बघा. अशा पद्धतीने कराल ना तर गॅरंटी देऊन सांगतो तुमचा मोदक ना जबरदस्तच होणार. आपल्या लाडक्या बाप्पांसाठी असे गुबगुबीत उकडीचे मोदक बनवा. बोला गणपती बाप्पा मोरया.